तू चहा घेणार का? नाही नाही, मला चहा वगैरे काही नको. काही आनंदाची बातमी आहे का? नाही म्हणजे त्यांनी जे भाकीत केलंय ते काय खोटं वगैरे आहे किंवा चुकीचं आहे असं वगैरे काही सांगायचं आहे का? अजिबात नाही. मी असं काही सांगणार नाही. अलका, तुम्ही बसा बोलत, मी आलेच. काय झालं जगन्नाथजी? बोला, आता काय बोलायचं तुम्हाला? काय चाललंय तुझं? माझं काय चाललंय? कशाबद्दल बोलताय तुम्ही? सावलीशी असं का वागतोयस? कसं? आठव. काही नाही, मी असं आपलं कामाचा स्ट्रेस असेल कदाचित म्हणून, बाकी काही नाही. हे बघ, ती येऊन मला सगळं सांगून गेली आहे. मला ना आधीच तिची खूप काळजी आहे. आधीच तिने खूप सोसलंय तिच्या आयुष्यात, आणि भविष्यात तिच्या ताटात काय वाढून ठेवलंय हे कोणालाच माहित नाही. त्यामुळे सांग, का असा वागतोयस? मग काय करू मी जगन्नाथजी, तुम्ही सांगा. अहो, तिच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सत्य मी तिच्यापासून लपवतो. माझी अवस्था काय होत असेल? ती समोर आली की माझ्या डोक्यात एकच विचार येतो की उद्या जेव्हा तिला कळेल हे सत्य, तेव्हा तिची अवस्था काय होईल? काय करायचं मी? हे बघ, मला तुझी अवस्था समजते, पण जे झालंय ते आपण बदलू शकतो का? नाही ना. नाही तर तू एक काम कर ना, तिला सगळं खरं सांगून टाक. अहो जगन्नाथजी, काय बोलताय तुम्ही? तुम्हीच तर बोललात ना की नका सांगू. आता तुम्हीच बोलता, सांग. आनंदात आहे ना ती, राहू दे ना आनंदात. जेव्हा वेळ येईल तेव्हा सांगू. कळल्यावर किती त्रास होईल तिला. तुझ्या वागण्याचा जास्त त्रास होतो तिला, कळलं ना? एक काम कर ना, तुला जे माहिती आहे ना ते आनंदानं स्वीकार, मग ते पचव, आणि मग तिच्या समोर उभा राहा. तुझं असंच वागत राहिलं ना, तिचा संशय अजून बळावेल. ती 4 वेळा येऊन मला विचारेल की सारंग सर असे का वागतायत म्हणून. मी काय उत्तर देऊ? हे बघ सारंग, तुला कितीही त्रास झाला ना तरी तुला तो सहन करावा लागेल आणि चेहऱ्यावर हसू ठेवावा लागेल. मला फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या भविष्यवाणीवर तुम्ही ठाम आहात? आहे. मग ह्या वेळेला तुमची भविष्यवाणी चुकणार. अरे वा, छान की, आवडेल मला. पण कारण सावलीची विठ्ठलावर असलेली श्रद्धा. पांडुरंग तिला नाउमेद करणार नाही. हे बघा जगन्नाथजी, ह्या जगातल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला कळत नसतात. ज्या गोष्टी माणूस त्याच्या डोळ्यांनी बघू नाही शकत ना, त्या गोष्टी देव बघू शकतो. शेवटी करता करविता तोच. तो असा काही खेळ खेळेल ना की आपण विचार करत बसू की हा चमत्कार घडला कसा. वा, तुझा आशावाद आवडला मला. तू म्हणतोस तसंच होऊ दे. त्या विठ्ठलाला तिची दया तरी येऊ दे, याची तिची भक्ती तरी कामी लागू दे. काही होऊ दे, पण माझी लेक सुखात नांदू दे. असंच होणार बघा तुम्ही. देवा, बारीक लक्ष ठेवा.